जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबारच्या भूमाफियाना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचा दणका। नंदुरबार तहसीलदार निलंबित। विधानसभेत मांडली भूमाफियांची कुंडली। जे दोषी आढळतील त्यांना अटक करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश। नंदुरबार येथे गाजत असलेल्या जमीन घोटाळे प्रकरणी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीमुळे नंदुरबार येथील भूमाफियांना मोठा दणका बसला असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात नंदुरबार येथील तहसीलदार यांना निलंबित करण्यात आले आहे। तसेच या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांना अटक करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिले आहे। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात सांगितले की या जमीन घोटाळे प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास 1 महिना उशीर केला म्हणून नंदुरबार येथील संबंधित तहसीलदार यांना निलंबित करण्यात येत असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून केली जाईल। मंडळ अधिकारी पठाण यांच्याकडील अवैध नोंदी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांचे वादग्रस्त महसुली आदेश या संदर्भाने जे दोषी आढळले त्या सर्वांना अटक करा असा आदेश मी आजच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले। महसूल विभागांतर्गत देखील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। प्रसंगी 100 जणांना नोटिसा काढल्या जातील असेही बावनकुळे म्हणाले। सभागृहात लक्षवेधी प्रश्न मांडताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की टोकरतलाव येथील कामगार इनाम जमीन बेकायदा ताब्यात घेऊन नजराणा न भरता नावावर हस्तांतरित करणे, लेकवत शिवारातील गट नंबर 44 वरील जमिनी संबंधित कुळ कायदा कागदपत्रे बदलवून हस्तांतरित करणे, नंदुरबार शिवारातील सरकारी पडीत जमीन तसेच गट नंबर 405 वरील गुरुचरण जमीन, देवस्थान इनाम जमीन परस्पर हस्तांतरित करणे असे अनेक गैरप्रकार केले गेले आहेत। तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशांचा गैरवापर करून जमिनी हडप केल्याची 20 प्रकरणे समोर आली होती, परंतु चौकशी समितीमार्फत FIR दाखल करताना संबंधित बडे बिल्डर आणि नेते यांची नावे वगळण्यात आली होती। त्या सर्वांवर कारवाई होणे, गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे। तक्रारींच्या आधारे नंदुरबारच्या उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी स्वतः नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर महसूलच्या जुन्या इमारतीत अचानक धाड टाकून या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती। त्यानंतरही महिनाभर संबंधित तहसीलदारांनी कारवाई केली नव्हती। नंतर दिनांक 25 जून 2025 रोजी नायब तहसीलदार नितीन रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त मंडळ अधिकारी झाकीर एम पठाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पठाण यांनी शासकीय अधिकारी असल्याचे भासवून विविध सरकारी नोंदी ताब्यात ठेवल्या। तलाठी नंदुरबार कार्यालयाशी संबंधित कागदपत्रे, मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाशी संबंधित कागदपत्रे, बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले विवादास्पद आदेश, इतर विवादास्पद आदेशाच्या प्रती, सह्या असलेली नसलेली महागड्या व मोठ्या वस्तू यांची माहिती व इतर वस्तू आढळून आल्याचे म्हटले आहे। डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सभागृहात अत्यंत स्पष्टपणे नंदुरबारमधील जमीन घोटाळे प्रकरण मांडल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी मान्य करून सगळ्या दोषींवर गुन्हे दाखल करणे सुरू केले असल्याचे, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सर्व दोषींना अटक करण्याची सूचना केली असल्याची माहिती दिली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अध्यक्ष महोदय, नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडल अधिकारी हे 2022 मध्ये रिटायर्ड झाले होते। हे रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृतपणे त्याचा कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते। हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 25/6/25 ला त्या ठिकाणी धाड टाकली आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली। त्या कागदपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं, अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली। काही तत्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वादविवाद कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले। इतकंच नव्हे तर विवादास्पद आदेशाच्या प्रतीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले। एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला 25/6/25 ला। त्यावेळेला
त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले, नजर चुकीने राहून गेलेले 2 पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरे 7/12 इत्यादी कागदपत्र आहेत. तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेख सुद्धा आहे. त्या ठिकाणी गट नंबर 3, 23, 24 पूर्वीचे व आताचे गट नंबर 3 ब 34/2/1 मौजे टोकरताला येथील जमिनीच्या बाबतीमध्ये आहे. ही जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती. ती अनऑथराइजपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली आहे. त्याचबरोबर दुसरं प्रकरण मौजे ढेकवत शिवारातील गट नंबर 44 ही जमीन कुकायद्याखाली होती. तर कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजराना न भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे. त्याचप्रमाणे मौजे नंदुरबार शिवारातील गट नंबर 271/1 पैकी सरकारी पडीत जमीन होती. ते कुठल्याही कागदपत्र किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे. त्याचबरोबर प्रश्न हो तेच विचारतो. हे मौजे नंदुरबार शहरातील गट नंबर 405 गुरचरण होते. आता गुरचरण ही जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही, काय नाही, ते पण हस्तांतरित केली आहे. मौजे नंदुरबार शिवारातील गट नंबर 287/1 ही जमीन देवस्थान इनामी जमीन होती. या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केले आहे. एवढेच नाही तर त्या ठिकाणी इनामी जमीन असेल, आदिवासींची जमीन असेल, गुरचरण असेल. गावित साहेब एकच मिनिट. 3:21 झाली आहेत. 3:30 पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत. त्यानंतर 3:30 ते 4 वाजेस्तोपर्यंत 25 आपले बॅलेट प्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ. 4 वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू करू. सन्माननीय मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती. ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरणं होते 20 प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर कारवाई करणं अपेक्षित होतं. परंतु त्याच्यामध्ये 6वरच कारवाई केलेली आहे. एकंदरीत 20 प्रकरणं आहे. म्हणून त्या सर्व प्रकरणाची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही. बरं त्याचबरोबर काही लोकांची नावं FIR मध्ये वगळून टाकली आहे. आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती, ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल. आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही, नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे. तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती. मंत्री महोदय. अन्य अध्यक्ष महोदय, मी डॉक्टर विजयकुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी ZM पठाणनी जे 31/8/2023 रिटायर्ड झाले जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरलल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं. पण जे निवासस्थान हे बंद होतं 2005 पासून, पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी तलाठी नंदुरबार कार्यालयाशी सर्व संबंधित कागदपत्र, मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र. आणि ही गोष्ट खरी आहे की माननीय गावित साहेबांनी सांगितलं, बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सह्या असलेले आणि त्यांच्या सह्या नसलेले 45 प्रकरणं जे विवादास्पद आहे
इनाम जमिनीचे आहे, जे गावी साहेबांनी मांडलं त्याप्रमाणे आहे. आणि अजून 38 प्रकरणं ज्याच्यावर सह्या नाही आहेत अशी सापडलेले आहेत. महागड्या वस्तू आहेत मोठ्या, अजून 76 इतर वस्तू आहेत. ते सर्व पंचनामे आहेत. सर्व आरोपी यांना पोलिसची कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्तामार्फत करू आणि हे सर्व प्रकरणं जे खोटे आहेत ते रिव्ह्यू करू. हरीश पिंपळे. धन्यवाद अध्यक्ष महाराज. मंत्री महोदयांनी उत्तर खूप चांगली दिली. पण आता या नंदुरबारच्या जमीन प्रकरणामध्ये 20 पैकी 6 वर गुन्हा दाखल झाला, 20 त्यातले 14 अजून बाकी आहे. आणि आपण याच्यात कलेक्टरची बी आपण संशयाच्या भरात कलेक्टर आहे. आणि आपण आता मंत्री महोदयांनी सांगितलं की एडीओ मार्फत आपण चौकशी करू. आता कलेक्टरच्या खाली एडीओ असते आणि एडीओला जर आपण हे चौकशी दिली तर तो कलेक्टरच्या विरोधात जाऊ शकते काय? नाही जाणार. म्हणून माझी स्पेसिफिक प्रश्न आणि विनंती आहे मंत्री महोदयाला की याचा व्याप्ती फार मोठी आहे. पहिली गोष्ट तर महसूल विभागाचे कागदपत्र 700 पेक्षा अधिक फाईल, 700 फक्त आपण या मंत्री महोदय म्हणजे माजी मंत्री महोदयांनी सांगितलं की 20 फाईलच्या संदर्भातला आहे. पण 700 फाईल ह्या तहसील मधून महसूल मधून यांच्या इकडे आल्या कशा? जो रिटायर जो अधिकारी आहे समजा मंडळ अधिकारी याच्यापाशी आल्या कशा? 700 फाईली. आणि आता याची व्याप्ती जर आपण पाहिली, जर 700 फाईली जर इकडे येऊ शकतात तर हा एका व्यक्तीचं काम नाही आहे. कलेक्टर, एडीओ, मंडळ अधिकारी अनेक लोक याच्यात गुंतलेले आहे. म्हणून आता याची व्याप्ती पाहता हे चौकशी का आयुक्तामार्फत केली पाहिजे आणि टाइम बाउंड प्रोग्राम मध्ये केली पाहिजे. हे आपण करणार आहात का? हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट आहे अध्यक्ष महाराज की एसपी साहेबाला आपण गुन्हे दाखल करायला लावून राहिले. आता आपल्या सगळ्याला माहित आहे कलेक्टरच्या हाताखाली एसपी असतात, तर सेम रँक असल्यामुळे गुन्हे दाखल होईल का नाही याच्यात बी थोडी शंका आहे. कारण एकामेकाला मदत करतात अधिकारी, राजकारणी नाही करतील पण अधिकारी 100% एकामेकाला मदत करतात. तर या पोलीस स्टेशनचा जो विषय आहे याच्या संदर्भात आपण अधिकचा म्हणजे आता गृह विभागाशी संबंधित हा विषय आहे, गुन्हे आपण दाखल करायला लावू. तर माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वात अधिकचा एखादा चांगला पोलीस अधिकारी ज्यांचं महाराष्ट्रातनी ज्यांनी चांगलं काम केलंय त्याच्या नेतृत्वात याच्यावर गुन्हे दाखल करण्याला आपण सांगणार आहात का? नाही हरीश पिंपळेजी, याच्यामध्ये जे कलेक्टर आहे ते आताचे कलेक्टर नाही आहे, सेवानिवृत्त कलेक्टर आहे, जुन्या कलेक्टरनी केला आहे. त्यामुळे आत्ताचे अधिकारी ते नाहीत आहेत. त्यामुळं त्यांच्या संबंधित या ठिकाणी कागदपत्र आणि आमच्याकडे पूर्ण या ठिकाणी पंचनामा आहे. मी आधीच सांगितलं की विभागीय आयुक्तामार्फत पूर्ण प्रकरण रिव्ह्यू करू, जेवढ्या प्रकरण खोटे प्रकरण झाले आहेत. आणि एसपी मार्फत आपला जो गुन्हा दाखल आपण केला आहे आणि गुन्हा दाखल करताना जो विलंब केला आहे 1 महिन्याचा, त्या तहसीलदाराला आपण सस्पेंड केला आहे. आणि या ठिकाणी जे मंडळ अधिकाऱ्याकडे जे त्यांनी कागदपत्र तयार केले आहेत त्यांनी आपलं एक कार्यालय थाटलं, ते कार्यालय पूर्ण जप्त केलं आहे. मला वाटतं आता विभागीय आयुक्तामार्फत हे प्रकरण रिव्ह्यू होतील आणि पोलिसामार्फत कारवाई होईल. आणि मला असं वाटतं की आता यामधलं सर्व जप्ती झालेलं आहे, जेवढं जप्त केलं आहे त्यावर आपण कारवाई करणार आहोत. आणि त्यामुळं संशयाचा कुठं आता विषय राहिला नाही. निश्चितपणे 1 महिन्याच्या आतमध्ये आपण या प्रकरणाचं संपूर्ण अंतिम करू. तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होऊन ज्याच्यामध्ये जे प्रकरण 20 प्रकरणं आली होती त्या 20 प्रकरणामध्ये 6 प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करायचे राहिलेले आहे ते पण त्याच्यामध्ये झाले पाहिजे. त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यांना जामीन हायकोर्टाने फेटाळला आहे तरी पण त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे. होय अध्यक्ष महोदय, मी एडीओला सांगणार आहे की त्यांनी स्वतः जे बालाजी मंजुळे यांच्या कार्यकाळातले जे चुकीचे आदेश आहेत त्यांच्या संबंधाने जे दोषी आहेत या सर्व प्रकरणात जे दोषी आहेत
त्या सर्वांवर गुन्हे दाखल करून मी SPC आज स्वतः बोललो आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी SPला सांगितलं की आज जे आरोपी आहेत त्यांना आज त्या ठिकाणी अटक करा आणि दुसरं अजून जे आरोपी आढळतील मी प्रांताला सांगणार आहे ADOला की बालाजी मंजुळे प्रकरणातले जे आरोपी आहेत सर्व आरोपी यांना पोलिसची कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्तामार्फत करू आणि हे सर्व प्रकरणं जे खोटे आहेत ते रिव्ह्यू करू.